नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हे आहे पहाटेचा 5 ते 5:30चा वेळ असेल. अंगण वगैरे स्वच्छ करून झाले, रांगोळी काढलेली आहे. अगदी दार लखलखीत दिसत आहे. आणि सकाळचं जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी वाटत असेल तर थोडंसं सकाळी लवकर उठून अंगण वगैरे स्वच्छ करण्याची सवय ठेवा. बघा, भरपूर फरक जाणवेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर घरात नकारात्मकता, कटकटी वाटत असतील तर दर शनिवारी म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येला तर करायचं, पण दर शनिवारी उंबऱ्याचं पूजन करायचं. म्हणजे ज्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो, ज्या घरामध्ये आपल्या सुख समृद्धी येत असते, त्या दरवाजाचं जर तुम्ही नियमित शनिवारी पूजन केलं तर बराच फरक जाणवतो. आणि ही गोष्ट म्हणजे घरामधली एक नकारात्मकता घालवण्यासाठी जे हे उपाय छोटे छोटे आहेत, परंतु मनाला अगदी समाधान देऊन जाणारे आहेत. माझ्या अंगणातली हे बघा झाडं अगदी स्वच्छ. मी 8 दिवसातून एकदा त्यांना शॉवरिंग वगैरे करून घेत असते. कारण काय होतं, सध्या वातावरण बदलत आहे. कधी आभाळ येतं, कधी थंडी वाजते, तर कधी बऱ्यापैकी ऊन असतं. अशा वेळेला काय होतं, झाडं खूप खराब होत आहेत. त्याच्यावरती मावा पडणे, किडे वगैरे लागणे. तर यासाठी थोडीशी बिना फवारा करता शॉवरिंग जर केली तर त्याचे किडे निघून जातात आणि खूप सुंदर असं अंगण छान दिसतं. दारामध्ये आवर्जून रांगोळी ही छोटीशी का होईना काढून बघा. खूप पॉझिटिव्हिटी अंगणात जाणवते. आणि तुम्हाला माझं अंगण कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. दारामध्ये एक तरी केळीचं झाड लावा. म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला केळीची पूजा करता येईल. त्याला गुरुग्रह जर खराब असेल तर पाण्यामध्ये थोडीशी हळदी मिसळून त्याचं पाणी हे केळीच्या झाडाला वहावं, धूपदीप दाखवावं, सकाळी पूजा करावी. गुरु प्रबळ होतो आणि गुरु असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी असं म्हणतात ना. त्यासाठी आवर्जून एक छोटंसं केळीचं रोपटं अंगणात असावं. गुरु प्रबळ होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचं झाड. बऱ्यापैकी अंगणात झाडं असली की खूप छान वाटतं. आणि आवर्जून तुळशीचं झाड तर असावं. परंतु मी बरीच रोपं लावलेली आहे. त्यामुळे काय होतं, जर तुमचा शुक्रग्रह जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही तुळशीची रोपं जास्त लावा असं म्हटलं जातं. त्यामुळे थोडीशी लावलेली आहेत. आणि देवघरामध्ये आवर्जून देवपूजा नियमित असावी. दररोज देवांना स्नान वगैरे घालून जसं आपण स्नान करतो तसंच अगदी देवाला किती घाई गडबड असू द्या, देवांना अभिषेक स्नान झालंच पाहिजे असा एक नियम ठेवा. देवघर खूप सुंदर नका, जर तुमच्या याच्यानुसार जरी नाही झालं तर स्वच्छ असावं. देवघरामध्ये नियमित अभिषेक असावा, मंत्र असावेत. तुम्हाला जरी नाही बोलता आले तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा तुमचे मंत्र जप वगैरे असेल तर तो घरामध्ये देवपूजा करते वेळेस चालू ठेवा. कारण यामुळे ज्या परमेश्वरानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे त्याची एक घरामध्ये एक स्थान असावं आणि ते व्यवस्थित आपल्याला करता आलं पाहिजे, जपता आलं पाहिजे. तुम्ही किती व्यापात असा, कामात असा, परंतु थोडासा वेळ काढून देवघर सकाळी स्वच्छ करून घ्या. देवाला अभिषेक घाला, देवापुढे दिवा लावा, धूप दीप लावा. फुलं असतील थोडीशी तर ती वापरा. मी काय करत असते, आठवड्यातून 2-3 वेळेस मंडीतून येताना 10-10 रुपयाची आपली वेगवेगळी फुलं आणायची, ती छान वाहायची. एखादी पौर्णिमा वगैरे, आता मार्गशीर्ष गुरुवार आहेत ते असले की गजरा आणायचा, तो वाहायचा. एक मन प्रसन्न राहतं. हे रुटीन एकदा करून बघा. तुम्ही किती संकटात असाल मला माहीत नाही, कारण प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात, परंतु त्यातून बाहेर येण्याचं, त्याला तोंड देण्याचं बळ मात्र परमेश्वर तुम्हाला नक्कीच देत असतो. हे या माध्यमातून मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि संध्याकाळची दिवे लागणे, किती सुंदर असे दिवे वाटतात, तुम्ही बघू शकताय. तुम्ही नियमित सकाळी सूर्योदयाच्या आधी, सूर्यास्तानंतर रोज तुळशीसमोर जर दिवा लावला तर बऱ्यापैकी घरामध्ये एक सकारात्मकता येते. प्रत्येकाला सुखदुःखांना तर सामोरं जावं लागतं, परंतु एक पॉझिटिव्हनेस तुमच्यासोबत राहतो. यासाठी आवर्जून मी या गोष्टी पाळते. आणि मला असं वाटतं, तुम्ही जरी काही अडचणीत असाल तर नक्की या गोष्टी करून बघा. खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि एक सकारात्मकता येत असते.
कारण बघा, संकट येणार जाणार त्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे, आपल्यामध्ये आलं पाहिजे. याच्यासाठी अध्यात्म जवळ ठेवणं, परमेश्वरासोबत राहणं हे फार गरजेचं असतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अंगण जर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका.